नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओचे हिरो हिरोईन आहेत कविता आणि विनोद. मित्रांनो, या दोघांचंही अरेंज मॅरेज झालेलं आहे. तर मग आता नवीन लग्न झाल्यानंतर काय काय होतंय हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. तर मग चला जाणून घेऊयात. मित्रांनो, नुकतंच लग्न झालेली कविता तिच्या संसारात रुळण्याचा प्रयत्न करत होती. लग्नाआधीचे नवनवीन दिवस कसे आनंदाचे आणि उत्साहपूर्ण असतात. कविताचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं आणि ती एका प्रायव्हेट कंपनीत जॉबलाही होती. लग्नासाठी तिनं 1 महिन्याची सुट्टी घेतली होती. लग्न होऊन आता 10 दिवस झाले होते. अजून 10 दिवसांची सुट्टी शिल्लक होती. कविता आणि विनोदचं तसं अरेंज मॅरेज झालं होतं. त्यामुळे कविता आणि विनोदला एकमेकांचा स्वभाव अजून पूर्णपणे माहीत नव्हता. लग्नानंतर मस्त हनीमूनला जायचं असा विचार करूनच कवितानं 1 महिन्याची सुट्टी घेतली होती. पण इकडे परिस्थिती मात्र वेगळीच होती. लग्नानंतर 3ऱ्याच दिवसापासून विनोद पुन्हा कामाला जायला सुरू झाला. विनोद एका IT कंपनीत मॅनेजर होता. स्वभावानं अगदी शांत, समंजस, समजूतदार असा विनोद आपल्या करिअरच्या बाबतीत मात्र फारच सिरियस होता. जॉबला तो नेहमी टॉप प्रायोरिटी द्यायचा. प्रत्येकाला आपलं करिअर घडवण्याचं स्वातंत्र्य आहे अशा मताचा विनोद होता आणि म्हणूनच त्यानं कवितालाही लग्नानंतर जॉब सुरू ठेवण्याचा सल्ला दिला होता. याउलट कविताचा स्वभाव म्हणजे अगदी दंगेखोर, थोडीफार हट्टी, शॉर्ट टेम्पर्ड आणि नेहमी मजा मस्ती करण्याचा मूड. त्यामुळं ही सासरी कशी काय रुळणार हे कविताच्या आई आणि बाबांना टेन्शन होतं. पण लग्नानंतर आपण आपला स्वभाव बदलू अशी कवितानं आई बाबांना खात्री दिली होती. पण म्हणतात ना, अंगातले काही गुण हे जात नाहीत. विनोदच्या घरी त्याचे आई बाबा आणि एक लहान भाऊ एवढेच लोक आहेत आणि आता कविताही त्यांच्या घरची मेंबर झाली होती. विनोदच्या घरचे सगळे अगदी शांत स्वभावाचे होते. घरात लोक असून पण नसल्यासारखे वाटायचे. कविताची मात्र जाम पंचायत झाली. एवढ्या शांत वातावरणाची तिला सवयच नव्हती. तिला घरात अगदी कोंडून ठेवल्यासारखं वाटायचं. हनीमूनला जाणं तर सोडाच, पण विनोद कविताला घेऊन साधा बाहेरही गेला नाही. त्याला त्याच्या ऑफिसच्या कामातून वेळच मिळत नव्हता. घरची आणि नवऱ्याची अबोल शांतता यामुळे कविताला सासरी राहणं मात्र कठीण होत होतं. संध्याकाळी विनोद कामावरून आला की थोड्याफार गप्पा गोष्टी व्हायच्या, पण दिवसभरात मनात साठवलेल्या गोष्टी संध्याकाळच्या तुटपुंच्या वेळेत बाहेर पडत नव्हत्या आणि त्यामुळं कविताची घुसमट होत होती. रोज रात्री कविता आणि विनोदमध्ये जवळीक व्हायची. शरीराला शरीराचं मिलन व्हायचं, पण मनाचं काय? संसार फक्त शरीर सुखानं होत नसतो, मनाचं मिलन होणंही तितकंच गरजेचं असतं. मात्र अजून तरी कविताचं मन विनोदच्या मनाशी मिलन करायला तयार होत नव्हतं. कविताची 10 दिवसाची सुट्टी एकदाची संपली आणि ती जॉबच्या निमित्तानं घराबाहेर पडली. एवढ्या दिवसांच्या घरच्या शांततेमुळे कोंदटलेल्या कविताचं मन बाहेरच्या मोकळ्या वातावरणात येताच एखाद्या पिंजऱ्यातून बाहेर पडलेल्या पोपटासारखं सैरभैर फिरू लागलं. 10 वर्षांनी कैद संपून बाहेर पडलेल्या कैद्याला जसा आनंद होईल ना, तसाच अगदी कविताच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. थोड्याच वेळात कविता ऑफिसमध्ये पोहोचली. सगळ्या ऑफिस स्टाफला भेटली. प्रत्येकानं तिला लग्नाबद्दल शुभेच्छा दिल्या. सगळ्यांनी आभार व्यक्त करताना मात्र कविताला जाम आनंद होत होता. इतक्या दिवसांचा कंटाळवाणा प्रवास आता संपल्याची तिला जाणीव होत होती. विनोदनं आपल्याला जॉब करण्याची मुभा दिली ती एका अर्थानं बरीच आहे असं तिला वाटलं. निदान ऑफिसमधला वेळ तरी 4 लोकांशी बोलण्यात आणि हसण्या खेळण्यात घालवता येईल असं तिला वाटत होतं. सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करून ती आपल्या सीटकडे वळणाऱ्या कविताला तिची मैत्रीण म्हणाली, काय ग कवे, नवरा जाम सतावतो वाटतं. रात्री भरपूर दंगा घातलेला दिसतोय. मैत्रिणीच्या या वाक्यानं मात्र कविता पुरती आबोल झाली. तिचं दुःख तिला कोणालाही सांगण्याची इच्छा नव्हती. इतका वेळ ऑफिसच्या वातावरणात रमलेल्या कविताला मैत्रिणीला बोलण्यानं परत घरातील वातावरण आठवलं आणि ती खिन्न मनानं आपल्या जागेवर जाऊन बसली. कविताच्या बाजूच्या सीटवर एक मुलगा बसला होता. जेमतेम कविताच्याच वयाचा असावा. कविता सीटवर बसताच तो आपल्या सीटवरून उठला आणि कविताच्या जवळ येऊन म्हणाला, हाय कविता, मी निखिल. 4 दिवस झाले कंपनी जॉईन करून. तू सुट्टीवर होतीस म्हणून भेट झाली नाही. बाय द वे, तुझ्या लग्नाबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा. हॅपी मॅरिड लाईफ. कविताच्या समोर एक हात धरून उभा असलेला निखिल नेहाळत तिच्या हातात हात देत कविता म्हणाली, थँक्यू सो मच. तुम्हाला पण तुमच्या नवीन जॉबसाठी खूप खूप शुभेच्छा. असं म्हणून तिनं त्याच्या हातातील आपला हात सोडवून घेतला. कविताला थँक्स म्हणून निखिल आपल्या जागेवर बसला आणि कविताही आपल्या कामामध्ये गुंतून गेली. पण कविताचं मात्र आज कामात लक्ष लागत नव्हतं. राहून राहून घरच्या वातावरणाचा विचार त्याच्या मनात घोळत होता. अशा निरस वातावरणात आपण कसा काय संसार करायचा हेच तिला कळत नव्हतं. संध्याकाळी घरी परतताना
पुन्हा मन मारून जगायचं तिच्या जीवावर येत होतं. मध्येच विनोदचा विचार यायचा, हा माणूस इतका शांत आणि निरस आहे हे आधीच आपल्याला माहीत झालं असतं तर निदान लग्न तरी टाळता आलं असतं, पण आता काही पर्यायच उरला नाही. विचारांच्या तंद्रीत कविता स्वतःला कामात गुंतवण्याचा खटाटोप करत होती. जवळपास 2 तास होऊन गेले. आता कुठे तिचं कामात लक्ष लागलं आणि निखिल तिच्या जवळ आला. काय ग कविता, सगळं काम आजच संपवणार की काय? चल कॉफी घेऊ. निखिलच्या आवाजानं मान वर करत कविता म्हणाली, नको, तुम्ही घ्या कॉफी, मला फार पेंडिंग कामं पडलीत. असं म्हणून ती पुन्हा कामात गुंतली. काम तसं नेहमीच असतं ग. चल, तुला पण फ्रेश वाटेल आणि मलाही कोणीतरी सोबत मिळेल. एकटंच कॉफी पिण्यात काही मजा वाटत नाही. निखिलच्या अशा बोलण्यानं कविताला थोडंसं नवलच वाटत होतं. एकतर 2 तासापूर्वी आपली भेट झाली होती आणि एवढ्यात हा आपल्याला एकेरी नावाने बोलतो याचा तिला जाम रागही आला होता. प्लीज यार, तुम्ही घ्या कॉफी, खरंच माझी इच्छा नाहीये कॉफी घेण्याची, कविता नाराजीच्या सुरात म्हणाली. बघ, हेच तर तुला सांगतोय मी. आता कुठे 2 तास झालेत आणि एवढ्यात तू थकल्यासारखी वाटतेस. कॉफी पिली की थकवा निघून जाईल तुझा. चल चल लवकर. असं म्हणून निखिलनं तिचा हात धरला आणि तिला वर उठवू लागला. आता मात्र कविताचा पारा जाम चढला. आपल्या गळ्यातील मंगळसूत्र दाखवत ती निखिलवर ओरडली, ओ मिस्टर, माझं लग्न झालंय ओके, फालतूची जवळीक करण्याचा प्रयत्न करू नका. गाल रंगायच्या आधी निघा. कविता जाम भडकली. कविताला असं अचानक चिडलेलं पाहून निखिल म्हणाला, ओके ओके, मी जातो, पण एवढं ओव्हर रिॲक्ट का होतेस तू? तुला काही टेन्शन आहे का? निखिल परत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. कविता मात्र आपली जळजळीत नजर निखिलवर रोखून उभी होती. तिच्या नजरेतील नाराजी निखिलनं ओळखली आणि तो म्हणाला, ओके, कूल डाऊन, मी जातो, एन्जॉय युअर वर्क. असं म्हणून निखिल कॅन्टीनच्या दिशेनं निघून गेला. किती निर्लज्ज मुलगा आहे हा. एवढं बोलला पण सॉरी काही म्हणाला नाही. याच्यापासून शक्य तितकं दूर राहिलेलंच बरं. असा विचार करून कविता पुन्हा आपल्या कामात गुंतली. थोड्या वेळानं कॉफी पिऊन आलेला निखिल आपल्या कामात गुंतून गेला, पण कविता मात्र निखिलचाच विचार करत होती. आपण खरंच जास्त ओव्हर रिॲक्ट केलं का? तसंही प्रोफेशनल लोक नेहमी एकमेकांच्यात एकेरीच बोलत असतात. मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तर असंच कल्चर आहे. तिथं वयाचा काही संबंधच नसतो. एकत्र काम करणारे आपल्या कलिग्सला एकेरी नावानेच हाक मारतात, भले ते वयाने लहान असोत की मोठे असोत. कदाचित निखिल अशाच वातावरणात काम केलेलं असेल म्हणून तो मला एकेरी बोलवत असेल, पण त्यानं आपला हात का धरला? त्याला ह्या गोष्टीचं काहीच वाटलं नसेल. जाऊ दे, जास्त विचार करायला नको. पण दिसायला तर तसा अगदी सभ्य दिसतो. खरंच त्याच्या मनात काही नसेल आणि आपण चुकीचा अर्थ काढला असणार तर, पण तरी त्यानं थोडी मर्यादा बाळगायला हवी होती. स्वतःच विचारात गुंतलेली कविता कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होती, पण मन काही केल्यास शांत राहत नव्हतं. कधी घरचा विचार तर कधी निखिलचा विचार, ह्या दुहेरी मनस्थितीत कविताची घुसमट होत होती. जवळपास 2च्या दरम्यान निखिल पुन्हा कविताच्या जवळ आला. अगं कविता, बस कर, किती काम करशील? घड्याळाकडे पहा. पोटाची काही काळजी आहे का नाही? चल लंच करूयात. निखिलच्या बोलण्यानं भानावर आलेली कविता घड्याळाकडे पाहत म्हणाली, हो हो, तुम्ही वा पुढे, मी येतेच. यावेळी मात्र निखिलनं जबरदस्ती केली नाही. तो गपगुमान कॅन्टीनच्या दिशेनं निघून गेला. मगाशी आपण याच्यावर एवढं रागावलो तरी सुद्धा हा पुन्हा आपल्या जवळ आला आणि लंचची आठवण करून दिली. याच्या मनात नेमकं आहे तरी काय? कदाचित आपण याच्याविषयीचा चुकीचा विचार तर करत नसू ना? गेल्या 10 दिवसात विनोदनं एकदाही आपल्या जेवणाची चौकशी केली नाही आणि हा मात्र आजच भेटला आणि तरीही कॉफीसाठी आग्रह आणि आता जेवणासाठी. हाच स्वभाव थोडासा विनोदमध्ये असता तर किती छान झालं असतं यार. परत स्वतःशीच बडबडत कविता आपल्या सीटवरून उठली. बॅगमधून आणलेला टिफिन घेतला आणि ती कॅन्टीनच्या दिशेनं चालू लागली. कॅन्टीनमध्ये बरेच लोक जेवत होते. त्या लोकांच्या गर्दीत कविता चोर नजरेनं निखिलला शोधत होती. निखिलला न दिसता एका ठिकाणी बसायचं आणि जेवायचं आणि तिचं मत होतं तिचं असं. पण कॅन्टीनमध्ये शिरताच कविता इकडे इकडे असा आवाज आला आणि उभा राहून हात हलवणारा निखिल कविताच्या नजरेस पडला. एवढ्या गर्दीत त्यानं कविताला आवाज दिल्यानं कविताला थोडंसं अवघडल्यासारखं झालं, पण तरी हा नाईलाजानं ती त्याच्या दिशेनं चालू लागली. दोघे एकाच टेबलवरती समोरासमोर जेवायला बसले आणि कवितानं आपला टिफिन उघडला. निखिलनं कॅन्टीनमधूनच जेवणाची थाळी मागवली होती. कविता काहीच न बोलता खाली मान घालून जेवू लागली, पण निखिलची चुळबुळ चालूच होती. कविताच्या डब्यात पाहत निखिल म्हणाला, अरे वा, मेथीची भाजी मला फार आवडते.
या वाक्यानं कविताच्या तोंडातला घास तोंडातच राहिला. गडबडीत जेवणाच्या उद्देशानं कवितानं समोर निखिलला भाजी हवी का हे विचारलं सुद्धा नव्हतं. तिलाच थोडंसं वाईट वाटलं, पण आता निखिलनं डायरेक्टच भाजी खायची इच्छा दर्शवल्यामुळं तिचा नाईलाज झाला. सॉरी, मी विचारायचे विसरले, पण आता मी उष्टी केली. कवितानं आपली नाराजी व्यक्त केली. यावर एक छानसं स्माईल देऊन म्हणाला, मला चालेल. आणि तसंही भाजी कधी उष्टी होते का, त्यात थोडीच आपण तोंड घालतो. असं म्हणून निखिलनं आपलं ताट किंचित पुढं सरकवलं. मग काय, कविताला भाजी देणं भाग पडलं. तिनं चमच्यानं आपल्या डब्यातील थोडी भाजी निखिलच्या ताटात वाढली. तसा निखिल म्हणाला, तुला जर काही हवं असेल तर तू घेऊ शकतेस ह्या माझ्या ताटातलं, तसंही मी अजून काही उष्ट केलेलं नाही. असं म्हणून निखिल गालातल्या गालात हसू लागला. आज कॅन्टीनमध्ये वांग्याची भाजी केलेली होती. कविताला वांग्याची भाजी फारच आवडायची. मनात इच्छा असूनही ती म्हणाली, नको, मी बाहेरचं जास्त खात नाही. यावर निखिल म्हणाला, बरं नको खाऊ, पण आज मी तुझी भाजी घेतली ना, मग तुला भाजी कमी पडेल म्हणून थोडी घे. असं म्हणत त्याने त्याच्या ताटातील वांग्याची भाजी जबरदस्ती तिच्या डब्याच्या एका टोपणात वाढली. कविता नको नको म्हणत होती, पण निखिल ऐकत नव्हता. निखिलच्या अशा बिनधास्त वागण्याचं कविताला मात्र जाम आश्चर्य वाटत होतं. आपणही लग्नाआधी असेच बिनधास्त वागायचो, पण जसं लग्न झालं तसं आपलं पूर्ण जीवनच बदलून गेलं. एक वेगळी शांतता आपल्या आयुष्यात आली. आता तर भीती वाटते की कदाचित मीही विनोद सारखेच होईल की काय, शांत, गंभीर आणि निरस. वाह यार कविता, भाजी झकास झाली. तू बनवलीस का? निखिलच्या या बोलण्यानं विचारांच्या दुनियेत भरकटलेली कविता भानावर आली आणि म्हणाली, हो मीच बनवली. ठरलं तर मग जेव्हा पण मेथीची भाजी बनवशील ना, तेव्हा माझ्यासाठीही घेऊन येत जा. आणशील ना? निखिलनं परत एकदा कविताला कोड्यात पाडलं. हो आणीन की, नक्की आणते. असं म्हणून कविताने छोटीशी स्माईल दिली. तिची स्माईल पाहून तो खुश झाल्यासारखा निखिल जेवणावर तुटून पडला होता. त्याला पाहता पाहता कविताच्या मनात पुन्हा विचारांचा पाऊस चालू झाला. हा असा कसा मुलगा आहे, अगदी बिनधास्त. मगाशी मी याच्यावर इतके रागवले, पण त्याचं त्याला काहीच वाटलं नाही. खरंच उगाच रागवलं आपण याच्यावर. मनानं चांगला दिसतोय, थोडा अल्लड आहे, पण त्याच्या पर्सनॅलिटीला इतका अडल्टपणा सूट करतो. हा देवानं याच्यातले गुण थोडेसे विनोदमध्ये घातले असते तर फार बरं झालं असतं. त्यापेक्षा याच्याशी लग्न झालं असतं तर. हा कसला विचार करतेस कविता? तुझं लग्न झालंय हे लक्षात असू दे. लग्नाला अजून महिना पण झाला नाही आणि एवढ्यात तू तुझ्या नवऱ्याला कंटाळलीस. असं वागणं शोभत नाही तुला. कविताचं मन कविताला सत्याची जाणीव करून देत होतं. हे सत्य आता बदलणार नव्हतं आणि आहे त्याचा स्वीकार करणं हा एकच मार्ग शिल्लक होता. विचारांच्या दुनियेत शिरलेली कविता एकटक समोर बसलेल्या निखिलकडे पाहत होती. काय ग कविता, काय पाहतेस माझ्याकडे? आता खाऊन टाकतेस की काय? मला पोट भरलं नाही की तुझं, की अजून काही मागू? असं म्हणून निखिल मोठ्यानं हसायला लागला. तुम्हाला एक विचारू का? हसणाऱ्या निखिलकडे कविता पाहत म्हणाली. एक काय 10 विचार. तू विचार, वाटेल तेवढं विचार. हो पण एक अट आहे बरं. कोणती अट? कपाळाला आढ्या पाडत कविता म्हणाली. त्यावर एक मोठा श्वास घेत निखिल म्हणाला, तू मला आहोजाहो करणं बंद कर. मला आरोतुरं केलेलं जास्त आवडतं. बरं चालेल, विचार मग. काय विचारणार होतीस? अरे हेच की मगाशी मी तुझ्यावर एवढी रागवले, पण त्याचं तुला काहीच वाटलं नाही. मला वाटलं माझा राग पाहून तू माझ्याशी बोलणारच नाहीस, पण तुझ्यावर काहीच फरक पडला नाही. असा कसा तू? मी असाच आहे. माणसं कधीच चुकीची नसतात, फक्त वेळ चुकीची असते ह्या मताचा मी आहे. तू जेव्हा माझ्यावर रागवलीस तेव्हा माझी तुझ्याशी वागण्याची वेळ चुकीची होती. समज आता जर मी तुझा हात धरला तर तू रागवशील का? नाही ना, कारण आता आपण एकमेकांना बऱ्यापैकी ओळखतो. म्हणजे आता वेळ बदलली पण माणसं तीच आहेत. तसा माझा एक प्रॉब्लेम आहेच. मी लोकांना लगेच आपलंसं करून घ्यायचा प्रयत्न करतो. समोरच्याचा मूड समजून घेत नाही बघ. पण तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी. हा निखिलनं आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण देऊन टाकलं. सॉरी वगैरे राहू दे रे, तुझीच मला ओळखायची चूक झाली. आपली वेळ खराब होती ना, तशी मी चुकीचे वागले नव्हते. हां, वेळ चुकीची होती. असं म्हणून कविता हसायला लागली. आता हे बरं आहे, मगापासून शांत शांत असणारी तू आता बरं माझ्या लॉजिकली खिल्ली उडवतेस बरं. चालायचं, तुझ्यामुळं माझ्या चेहऱ्यावर हसू आलं, त्यातच सगळं आलं. असं म्हणून निखिलही हसू लागला. बस कर तुझे फिल्मी डायलॉग. हां, मोका पाहून बरोबर सुचतात तुला. कविता आगळी मन मोकळेपणाने हसली. लग्नानंतर आज पहिल्यांदाच ती इतकी मनसोक्तपणे हसली होती. निखिल मात्र कविताच्या गाळावर पडलेली खडी पाहण्यात हरवून गेला.
जेवण झाल्यावर दोघेही आपापल्या कामात गुंतून गेले होते. संध्याकाळचा चहा दोघांनी एकत्र घेतला. ऑफिस सुटायची वेळ झाली आणि दोघेही घरी जायला निघाले. दोघांनी एकमेकांना बाय केलं आणि दोघेही आपापल्या रस्त्याने निघून गेले. निखिलच्या डोक्यात आता फक्त कविताचे विचार फिरत होते. कविताला पाहता क्षणी तो तिच्यावर फिदा झाला होता. कविता होतीच तशी. गोरापान रंग, त्यात हातावर काढलेली मेहंदी, काळेभोर आणि लांब सडक केस, अगदी मेंटेन ठेवलेली फिगर. एखाद्या हिरोईनला लाजवेल असं तिचं सौंदर्य होतं. त्यात हसताना तिच्या गालावर पडणाऱ्या खळीमुळे तर निखिल तिचा पुरता दिवाना झाला होता. आता रात्रभर निखिल तिच्या आठवणीत तळमळत राहणार हे नक्की होतं. इकडे कविताचा चेहरा मात्र पुरता पडला होता. परत घरी त्याच शांत वातावरणात जायचं, तेच सगळ्यांचे निरस चेहरे पाहायचे, त्याच कोंदट वातावरणात राहायचं, तोच नवऱ्याचा निस्तेज चेहरा पाहायचा आणि शेवटी मन मारून रात्री एकमेकांच्या जवळ जायचं. अशा निरस जगण्याला काहीच अर्थ नाही असं तिला वाटत होतं. पण नशिबात जे आयुष्यात आलंय ते जगण्यासाठी आता कोणताच मार्ग नव्हता. आज ऑफिसमध्ये निखिलमुळे थोडाफार विळंगुळा झाला होता, पण आयुष्यभराचा हा निस्तेजपणा घालवण्यासाठी तो कितपत पुरेसा पडणार. खरंच विनोद जर निखिलसारखा असता तर किती मजा आली असती. नक्कीच आली असती. याच विचारात कविता घरापर्यंत पोहोचली. दाराची बेल वाजवली. थोड्या वेळानं विनोदच्या लहान भावानं म्हणजे सागरनं दार उघडलं. कविताला समोर पाहून तो गालातल्या गालात हसला आणि निघून गेला. या घरात तो असा एकच होता जो कविताशी थोडाफार हसून खेळून वागायचा. वहिनी आणि दिराचं नातं एक वेगळंच असतं. त्यात लहान दीर असला तर मात्र सोन्याहून पिवळं. पण या घराला असा कोणता शाप होता कोण जाणं. घरातील लोकांचे पडलेले चेहरे कधी खुलतच नव्हते. रात्री जेवण झाल्यावर कविता आणि विनोद आपल्या बेडरूममध्ये बसले होते. कविताला कसलंसं पुस्तक उगाचच चाळत बसली. विनोद आपल्या लॅपटॉपमध्ये ऑफिसचं काम करण्यात गुंतला होता. कविता चोरून चोरून विनोदकडे पाहायची, पण विनोद मात्र आपल्या कामात गुंग होता. निदान आजचा दिवस कसा गेला एवढं तरी त्यांना आपल्याला विचारावं एवढीच तिची निरागस इच्छा होती. पण विनोद काही तिच्याकडे लक्ष देत नव्हता. शेवटी कविताच म्हणाली, विनोद आवरलं का? तुला वेळ लागत असेल तर झोपू का मी? आज खूप कामं होती ऑफिसमध्ये. निदान आता तरी विनोद ऑफिसविषयी विचारेल असं तिला वाटत होतं. पण विनोद म्हणाला, सॉरी यार कविता, मला वेळ लागेल, तू झोपलीस तरी चालेल. कविताचा पूर्णपणे हिरमोड झाला. हातातलं पुस्तक बेडवरती टाकून ती आडवी झाली. तिच्या डोळ्यात पाणी साठलं होतं. मन भरून आलं होतं. पण विनोदला कळेल म्हणून ती गळ्यातल्या गळ्यात हुंदका मोठ्या कष्टाने आवरण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी रडू आवडणं कठीण झालं म्हणून गडबडीनं उठून कविता बाथरूममध्ये गेली. पाण्याचा नळ चालू केला आणि दबक्या आवाजात मन भरून रडून घेतलं आणि शेवटी तोंडावर थंड पाण्याचा हात फिरवला. डोळ्यातून उघळणारे अश्रू पाण्यासोबत संपूर्ण चेहऱ्यावर पसरून गेले आणि जणू काही झालंच नाही असं दाखवत कविता पुन्हा बेडरूममध्ये येऊन पडली. काही केल्या कविताला झोप लागत नव्हती. पण आपलं आयुष्य कसं असतं ह्या घरात काढायचं हा प्रश्न तिला सतावत होता. ती डोळे मिटून झोपेचं सोंग घेऊन पडली. मनात मात्र विचारांनी थैमान घातलं होतं. जवळ तासभरानं विनोदचं काम संपलं. त्यानं कविताकडे पाहिलं. तिचे डोळे बंद होऊन ती झोपली असेल या विचारानं तोही बेडवर आडवा झाला. कविता मात्र मनातल्या मनात तळवळत राहिली अगदी रात्रभर. दुसऱ्या दिवशी पुन्हा कविता कामावर गेली. रात्रीच्या अपुऱ्या झालेल्या झोपेमुळं तिला थकवा आला होता. पण ऑफिसच्या कामात गुंतल्यावर तिला थोडंसं बरं वाटलं. टी ब्रेकमध्ये पुन्हा निखिल आणि कविता कॅन्टीनमध्ये बसले. दोघांच्या समोर ठेवलेल्या कपातून गरम गरम कॉफीच्या वाफा निघत होत्या. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यावर निखिल म्हणाला, काय मॅडम, रात्री फारच उशीर झालेला दिसतोय वाटतं झोपायला. डोळ्यातून झोप पडायला लागली तुमच्या. असं म्हणून निखिल गालातल्या गालात हसू लागला. त्याच्या बोलण्याचा अर्थ कविताला कळाला होता, पण आपल्याला काहीच कळालं नाही असं दाखवत ती म्हणाली, नाही रे, तसं काही नाही. सकाळी लवकर उठले ना म्हणून जरा थकवा जाणवतोय. हो का, बरं, मला वाटलं विनोदरावांनी जास्त सतावलं की काय. असं म्हणून निखिल परत मोठ्यानं हसू लागला. कविता मात्र अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागली. तिला काय बोलावं तेच कळत नव्हतं. 2 दिवसांची तर आपली ओळख आणि हा असल्या लेवलच्या चेष्टा करतोय याचं तिला आश्चर्यच वाटत होतं. पण निखिलचा बिनधास्त स्वभाव पाहता हे स्वाभाविक आहे हे तिने ओळखलं आणि ती म्हणाली, अरे असली कसली चेष्टा करतोस रे, जरा तरी मर्यादा ठेव. अजून आपण एकमेकांना नीटसं ओळखत नाही. कविता थोड्याशा नाराजीच्या स्वरात म्हणाली.
हे बघ कविता, माणसानं कसं मन भरून जगावं, मन भरून हसावं आणि मैत्रीमध्ये असं मर्यादा वगैरे ठेवून जगायला मला कधी जमणार नाही. काल तुझा जो सडेतोड स्वभाव मी पाहिला ना, तेव्हाच मी तुला पूर्णपणे ओळखून गेलो. मी माणसं लगेच ओळखतो, म्हणून तर तू इतके रागावली असतानाही मी तुला जेवायला बोलवलं. तू कितीही रागावलीस ना तरी तो राग तेवढ्यापुरता असतो हे कालच मी पाहिलं. नाहीतर तू मी बोलावल्यावर जेवायला आलीच नसतीस. तुझा स्वभाव पाहिला आणि तेव्हाच ठरवलं की तुझ्याशी मैत्री करायची. मग करशील माझ्याशी मैत्री? अरे हा काय मुलगा आहे, कोणताही विषय असो तो नेऊन पोहोचवला की हे कविताला कळतच नव्हतं. पण निखिलचा हा अजब स्वभाव तिला आता हळूहळू कळू लागला. निखिलची मैत्री करण्यात तिला काहीही हरकत वाटत नव्हती. गालावर एक नाजूक स्माईल देत कविता म्हणाली, ठीक आहे, मला आवडेल तुझ्याशी मैत्री करायला, पण एक अट आहे. कोणती अट? कपाळावर किंचित आठ्या पाडून निखिलनं विचारलं. यावर हसत कविता म्हणाली, तू कधीच माझी चेष्टा करायची नाही बरं. यावर मोठ्यानं हात हलवत निखिल म्हणाला, हे मात्र आपल्याला जमायचं नाही बरं. आता तर प्रत्येक दिवशी तुझी चेष्टा होणार. तुला पण कळलं पाहिजे की निखिलची मैत्री टिकवणं किती अवघड काम आहे. असं म्हणून तो मोठ्यानं हसू लागला. त्याच्या हसण्यात आता कविताचा आवाज मिळाला आणि ते दोघेही मैत्रीच्या बंधनात अडकत गेले. तर मित्रांनो, हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल ना तर आपल्या जवळच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.